आई असं भाव असं नव्हतं वाटत हो मला. उगीचच राग घालून घेतली ना, उगीचच. उगीचच असं वाटतंय तुला? म्हणजे तसं बेबीचं चुकलंच होतं. एवढं ताणायला नको होतं तिनं. तिचं काय चुकलं त्या? तिला वाटलं तिनं ताणलं. आई पण आपल्या मुलाचं सुख महत्वाचं ना. हे तिचं म्हणणं आहे का? नाही, हे हे माझं म्हणणं आहे. मग तुझ्या म्हणण्यासाठी तू काय केलंस? आई त्यांचं दोघांचं एवढं चाललं होतं, मध्ये मी काय बोलणार? आपलं म्हणणं मांडलं नाही तर समोरच्याला कळणार कसं? पण तुम्ही श्रीला समजावा ना. मी का समजावू? त्याला हवी आहे ना ती. ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. झालं गेलं जाऊ दे म्हणावं. आमचं म्हणजे? हा तुमचा एकत्रित निर्णय आहे का? निर्णय नाही हो आई, मला आपलं वाटतं असं. तुला एकटीला? हो, मी बाकी कोणाशी बोलले नाही अजून. मग बोल त्यांच्याशी. पण त्यानं काय होईल? समजा हे त्यांना मान्य नसेल तर? पण मला तरी असंच वाटतंय. त्यांना नाही पटलं तरी? हो, आपल्या मुलाच्या सुखापेक्षा आणखी काय जास्त. आणि आई, आयुष्य त्यांना दोघांना एकमेकांच्या बरोबर काढायचंय. आणि त्याला जर तिचं सगळं चालणार असेल तर आपण कशाला उगाच मध्ये अडून बसायचं? हे तुझं म्हणणं आहे का? हे माझं म्हणणं बरोबर आहे का आई? नर्मदा, तुझं म्हणणं रास्त आहे यासाठी तुला दुसऱ्याची का मान्यता लागते? का नाही तू स्वतःच्या म्हणण्यासाठी ठाम उभी राहू शकत? का सतत कुणाच्या तरी सोबतीने तुला काही म्हणायचं असतं? मी म्हणजे आता तुला वाटतंय ना तसं, मग तू ठाम राहा ना त्यावर. कुणी काहीही म्हणो, तू त्याची पर्वा करू नकोस. पण श्रीशी बोलाल तुम्ही? मी नाही बोलणार. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हीच सोडवायला पाहिजे. आई फक्त यावेळी एकदाच. नाही नर्मदा, अगं आता माझी किती वर्ष राहिली आहेत. असं काही झालं तर मी असणार आहे का? तुमचे गुंते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत की नाही? आता तुला तुझं म्हणणं कळलेलं आहे तर त्याप्रमाणे वाग ना. बोल, मध्यस्थी कर, समजाव आणि पुन्हा सगळं पूर्ववत होईल याकडे लक्ष दे. मोठी सून म्हणून ती जबाबदारी आहे तुझी. मी येते आई. तुझं जे म्हणणं आहे, जे तू सांगितलंयस ते आठव. हो आई. आणि त्याप्रमाणेच वाग. हो. श्री आहे ना ग घरी? हो आहे. बोलते त्याच्याशी सर. आई याची आई स्वतःहून बोलल्या माझ्याशी. वाईटातून चांगलं निघतं ना, ते असं. पण काहीतरी चांगलं होण्यासाठी वाईट गोष्ट घडावीच लागते का?